नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर आज तुम्हाला मेथीची भाजी दाखवणार आहे. पण मेथीची भाजी माझ्याकडे थोडीच आहे. थोडी मेथीची भाजी असली तर काय करायची, कशी पुरली पाहिजे मेथीची भाजी. आपण प्रत्येक वेळेस भरपूर मेथीची भाजी असते आपल्याकडे तर आणतो. तर ती मेथीची भाजी आपल्याला सर्वांना 7-8 माणसांना कशी पुरली पाहिजे तर कशा पद्धतीने दाखवणार आहे मी मेथीची भाजी. पाहता इथे मी मसाला वाटण्यासाठी घेतलेला आहे. तर शेंगदाणे आणि लसूण मिरच्या एवढ्याच घेतलेल्या आहे. ही ही मेथीची भाजी म्हणजे एवढीच आहे. आता ह्या मेथीची भाजीची मला आता 7-8 माणसांना पुरण एवढी भाजी करायची. पण कशी करायची, आता काय करायला लागणार आहे, तर तेवढ्याच मेथीच्या भाजीमध्ये आपल्याला पुरण एवढीच भाजी म्हणजे सर्वांना पुरली पाहिजे एवढी करायची. तर या पद्धतीने करून पहा. कधी कधी टेन्शन येतं आपल्याजवळ भाजी थोडीच आहे, पण त्याचा कसा उपयोग करायचा तो दाखवला आहे ह्या रेसिपीमध्ये. नक्कीच व्हिडिओ पहा संपूर्ण. छोटासा व्हिडिओ आहे, पटकनी होणारा आहे, संपणारा आहे. तुम्ही नक्कीच पहा. हे एवढीशा मेथीच्या भाजींमध्ये 7-8 माणसं कशी जेवू शकतात, तर मी ती सर्व काही सांगितले आहे या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही नक्कीच पहा व्हिडिओ मात्र. तर आता ही घेतलेली आहे मी मेथीची भाजी. एवढी निसून वगैरे तिला मी साफ करून धुवून व्यवस्थित घेतलेली आहे. आणि मी चिरली नाही बिलकुल, तिला अशीच खोडून घेतलेली आहे. आणि तिला करणार आहे मी आता कशा पद्धतीने करणार आहे पहा. अगदी सोपी पद्धत आहे, अवघड काहीच नाही. घरातल्या सामग्रीमध्ये करायची आहे. पण कशी वाढण्यासाठी काय करणार आहे, मेथीची भाजी वाढायला पाहिजे ना आपल्याला, का की आपल्याला 7-8 माणसाला पुरली पाहिजे मेथीची भाजी ना. म्हणून ती जास्त क्वांटिटीत बनवायची आपल्याला. तर कशी बनवायची ते सांगितले आहे हे व्हिडिओमध्ये. तर नक्कीच पहा. तर ही मेथीची भाजी बघा, तर धुवून स्वच्छ घेतलेली आहे, ताटात मी ठेवलेली आहे. आणि आता इथून पुढे पहा आता मी काय करते. ते शेंगदाणे आणि ते घेतलेले आहे आणि ते वाटून घेतलेले आहे बघा. शेंगदाणे, लसूण आणि मिरच्या हे वाटलेलं आहे. ह्याच्यात जरासं तेल जास्त टाकायचं, पळीभर चांगलं असं. तर तेल टाकलेलं आहे मी कढईमध्ये. कढई छान तापून द्यायची पहिली, नंतर प्रोसेस करायचं पुढचं. आधी कढई तापली पाहिजे, तेल पण तापलं पाहिजे. मोहरी जिरं टाकलेलं आहे आणि तो मसाला आहे ना तो ओतून दिलेला आहे वाटलेला. जास्तच मसाला आहे पहा, तो ओतून दिलेला आहे. आपण सगळं झाकणाचं वगैरे काढून टाकायचं. तसं पाहिलं तर मैत्रिणीनं आपल्या बायकांचं खरंच जरा पण वाया जाऊन देत नाही. आपल्या बायकांच्या एकदम ह्याच्यातलंच आहे ते, थोडंफार वाया जाऊन देत नाही. ते आपलं झाकण बिकण सगळं स्वच्छ धुवून घेतात आणि ते परत वापरतात. आणि वाया जाण्यासाठी काय काय आपण करत असतो, आपलं अन्न वाया नाही गेलं पाहिजे यासाठी. भरपूर बायकांच्याच हातात आहे सर्व हे. सर्व बायका थोडं पण वाया जाऊन देणार नाही अशा, का की भरपूर मागाचं आपण मोलामागाचं आणतो आणि तो असं वाया नाही जाऊन द्यायचं. त्याचा उपयोग करायचा आपण सर्वांना. शिळं राहिलं तर त्याचा उपयोग करायचा. हे बायकांच्या ह्याच्यात आहेच, रक्तातच आहे म्हणतात ना, तसं आहे ते. तर पहा आता इथे मी चांगली परतली आहे त्या मिरची आणि जिरं, लसूण आणि ही मेथीची भाजी मी टाकून देते आता त्याच्यात. हे झालेली आहे आपली आणि आता मी सोडून देणार आहे त्याच्यामध्ये. पहा आता चांगली उलटी पालटी करून घ्यायची. पहा कशी उलटी पालटी करते मी व्यवस्थितशीर. तिला हलवतच राहायचं सारखं. पाणी घालायचं त्याच्यात, भरपूर पाणी घालायचं. अजून पण घालणार आहे मी. जरा हलवत हलवत पाणी घालत जायचं. आपल्याला ही ना आता कमी आहे, शेंगदाणे भरपूर घातलेले आहे आपण, त्याच्यात पाणी पण भरपूर ओतणार आहे. नाही तर तसं आपल्याला भाजी करायची म्हटली तर पाणी नाही लागत भाजीला. पण ह्याच्यात मी पाणी घालणार आहे, मसाला पण वाटून घालणार आहे आणि मी पातळ अशी शार करणार आहे ही भाजी. जास्त पातळ पण नाही, जास्त हे नाही, का की मी चिरली नाही बिलकुल, असेच ठेवलेले आहेत ना. मग ही भाजी अशी दांड्यावाली खूप छान लागते. तुम्ही एकदा बनवून पहा, मग कळेल तुम्हाला.
कशा पद्धतीने बनवते मी. हिला चांगली असं गॅसवर ठेवायची, चांगली दणदणा उकळी आली पाहिजे त्या भाजीला. मीठ वगैरे टाकायचं, त्यात अंदाजाने आपल्याला मीठ टाकायचे. आणि भाजी बऱ्यापैकी आपली होत आलेली आहे आता लगेच. पहा, झालेलीच आहे. अशीच ठेवायची आणि ह्याच्यात भातावर आणि भाकरीबरोबरही चालू शकतो. झालेली आपली भाजी. तर मैत्रिणींनो, मी आता मसाले, माझा स्टॉक आलेला आहे. तुम्हाला घ्यायचा असला तर नक्कीच घ्या. स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. हा सर्व मसाला बिना केमिकलचा आहे, चुलीवर भाजलेला आहे. भरपूर मसाले आहे सगळ्या जातीचे आणि पुऱ्या महाराष्ट्रभर मसाला फिरत असतो. तुम्हाला कुठूनही घ्यायचा असलं तर ऑर्डर करू शकता. फ्री डिलिव्हरी आहे. तर चला परत